ओम शांती. माझ्या शरीराचे नाव आहे प्रेमा. ज्ञानात कशी आले मला काय सांगायला म्हणजे ज्ञान खूप छान आहे. ज्यावेळेस आपण ज्ञानात गेलो, परमात्माशी आपलं मन जुळलं की खूप छान वाटते. ज्ञान भगवंताची आपले एक तार जुळल्या जाते. नंतर त्यावेळेस वाटते खरंच कितीतरी छान आहे हे. ओम शांती. ओम शांतीतले परिवार सगळा आहे, ब्राह्मण परिवार भेटतो आणि मग असं वाटते की हेच सगळे काही आपले आहेत. त्याच्याने खूप मग आपलंसं वाटते सगळं. पण सुरुवातीला जे सुरुवात झाली त्यावेळेस वाटायचं की नको, आपल्याला लेकरं लहान असल्यामुळं थोडं लेकरांचं करायचं. शिक्षण आहे, त्यांचे पुढं म्हणजे जबाबदाऱ्या होत्या सगळ्या. मिस्टर शरीर सोडल्यानंतर त्यांनी असतानाच थोडंसं माहिती होतं, पण जसं जायला कधी गेलेली नाही कधी सेंटरला मी. आणि जसं माहिती झाल्यानंतर गेले. त्यांनी शरीर सोडलं मालकाने. लेकरांचं शिक्षण, पुढं त्यांचे जॉब आणि पगार खूप कमी शरीर सोडल्यामुळं. त्यांनी SRPमध्ये होते मिस्टर माझे. कमी पगार असल्यामुळे सगळं काही चालायचं नाही. मग मी शिलाई पण करत होते आणि ते करत असताना मग माझी मैत्रीण होती शेजारीच. तू आता असं राहणं चांगलं नाही, तुला ज्ञानाची जरूरत आहे, तू चल सोबत माझ्या, बघ तरी जायला काय हरकत आहे, येत जात राहायचं. मग असं म्हणत असताना मी तिच्यासोबत येत जात राहायची. तरी पण पसंत नव्हतं ज्ञान. म्हणजे सगळं काही तिथं आठी वाटायच्या सगळ्या. खानपानावर आठी, लसूण कांदा खायचा नाही. मग मुलं पण म्हणायचे जसं होतंय तुला तर कर. लहान होते तेवढं काही त्यांना लक्षात बसायचं नाही कुठल्या गोष्टी. मग तिच्यासोबत जात येत राहिले थोडे दिवस. मग गेल्यानंतर जसं तिनं म्हणले, माझा कोर्स पण झालेला नव्हता. कोर्स केल्यानंतर थोडंसं म्हणते तर जसं माहिती होत्या म्हणून, पण काहीच नव्हतं माझं. तिच्यासोबत गेले. तिने मग शेवेला येत होती सेंटरला. मला म्हणे तू बस येतं आणि बघ आठवण कर म्हणे भगवंताची. मग मी बसले. आठवण तरी कशी करायची माहितीच नाही. बसल्यानंतर मग समोर ब्रह्माबाबाचा फोटो होता मोठा, शिवबाबा ब्रह्माबाबाचा. आणि बसल्यानंतर बाबाने असं माझे थोडे 1 सेकंदमध्ये डोळे झाकले गेले. डोळे झाकले की लगेचच असं वाटलं की ब्रह्माबाबा त्या फोटोतून निघाला बाहेर आणि मला असा धरला, कोळाटून धरून, बेच्ची मेरा हात नहीं छोड़ना, मेरे मार्ग पर चलेगी तो डूब नहीं जाएंगे, मेरा हात पकड कर रखना. असं का म्हणलं असं वाटलं. मग माझं सेकंदमध्ये डोळा उघडला. इतकं छान वाटलं बाबांनी गळ्याला लावून घेतल्यानंतर. कभी मेरा हात नहीं छोड़ना बच्ची, नहीं तो हात छोड़ेगी तो डूब जाएगी, ये क्यों, ऐसा क्यों कहा बाबाने. ह्याच्यावर मग मी चिंतन करायला लागले की बाबांनी माझ्या असं मला. मग माझ्या मैत्रिणीला पण म्हणलं की बाबा असं मला जसं साक्षात्कार झाल्यासारखंच दाखवला बाबांनी. बाहेर निघून छातीला लावून घेतलं आणि असं म्हटलं बाबांनी. मग मला वाटलं खरंच आहे. मग तरी पण असं एवढं काही लक्ष देत राहिले नाही, पण त्याचे इतके अनुभव होत राहिले मला की बाबांनी मला गळ्याला लावून घेतलं. मला खूप आनंद झाला. एक वडिलांनी कसं गळ्याला लावतात, हेच मग भगवान आहे का, हे असं वाटायचं मनाला. मग येत जात राहायचे. तर बसलं मग थोडं मनामध्ये. कोर्स केला माताने. बहिणी काय आमच्या इथं म्हणजे असं शेवेला जायचे हमेशा. एक बहीणजी आहेत छाया बहिणजी म्हणून, अहमदपूर सेंटर आहे लातूर जिल्ह्यामध्ये. तर मग बहिणजीनं काही 1-2 दिवस कोर्स केला. मग माता होत्या, माताने 1-2 दिवस कोर्स केला. असाच थोडा लई कोर्स झाला. त्यामध्ये मग येत जात राहायची मी. मग जसं बसायची, योगाला बसायचं तर असं वाटायचं की हे काय दिसायले, चांदणीसारखंच माझ्यामध्ये असं एक ज्योत यायची. टिम टिम वाटायचं. बसलं ना योगाला, ज्योत दिसायची, चांदणीसारखी चमकायची. मग असे छोटे छोटे अनुभव होत ज्ञानामध्ये हे होऊन गेले मी. मग
खूप सुंदर अनुभव आहे ते. असं वाटते की सगळ्यालाच ज्ञानाची गरज आहे. कोणी पण घ्यावं ज्ञान भगवंताचं. आपण भक्ती करतो त्यावेळेस भक्तीमध्ये काही एवढं फळ प्राप्ती होत नाही, पण असं वाटते की आपण भक्ती केलो. म्हणजे देव पूजा करणं, शिवाची पूजा करणं, पाणी घालणं, ह्याच्यामध्ये किती असं आपण करतो. जीव तोडून उपास करणं, ह्या सगळ्या गोष्टी करते वेळेस आणि त्यावेळेस पण आनंद होतो, पण प्राप्ती काहीच होत नाही. पण त्या जेव्हा बाबा भेटला 2007ला मला, तेव्हापासून मी भक्तीकडं थोडं दुर्लक्ष झाले. कारण भगवान सगळ्यात श्रेष्ठ, इनडायरेक्टली भगवान भेटलाय. म्हणजे शिवाची भक्ती करूत आपण, पण ते ज्योतीचीच भेट झालेली आहे परमात्माच्या. त्यासाठी मग तिकडंच सगळं काही ओढलं गेलं माझं मन. मग मी ओम शांतीचंच करते. शिव म्हणजे आता आम्ही लिंगायत धर्म माझा, लिंगाची पूजा करतो. आमच्या तर 5वीलाच लिंग पूजल्या जातो. तर मग शिवाची भक्ती करत असताना मला वाटायचं की हेच मग शिव आहेत. आपण हातावर घेऊन लिंगाची पूजा करतो, पाणी घालतो, बेल फूल वाहणं. मग ते ज्योतीचं लिंगात ज्योत काही कधी दिसली नाही मला. मग हे डायरेक्टली ज्योत मला कितीक वेळेस दिसलेली आहे. मग हेच आहेत ना शिव. दुसरे कुठले शिव आता म्हणजे शरीरात कुणाच्या असं म्हणजे बिंदी काही दिसू शकत नाही. आणि ते आपण दगडाच्या महादेवाची पूजा करतो, त्याच्यात पण कधी नाही दिसली. पण हे सध्या असं बसल्यानंतर साक्षात्कार झाल्यासारखे झालेले आहेत ज्योतीचे. मला खूप खूप आनंद आहे. खूप छान केले भगवंतानी माझं. ज्यावेळेस त्यांचा हात धरून चलते, मी धरला नाही हात, स्वयं भगवानानं माझा हात धरून मला काढलेला आहे. त्यासाठी मी खूप आनंदी आहे. माझे मुलं पण चांगल्या मार्गाला आहेत, जॉब करतात, दोन्ही पण पोलीसमध्येच आहेत. सुना पण माझ्या खूप छान आहेत, सहयोगी आहेत. माझे भांडे आहेत, आता ते लसण कांदे खातात, तर माझे भांडे पण वेगळे ठेवलेले आहेत स्वयंपाकाला त्यांनी. नातवंड मुलं फोन लावून बोलतात तर पहिलं ओम शांती आई म्हणून बोलतात. खूप खूप सहयोगी आहेत. आणखीन एक अनुभव आहे माझा की मला थोडंसं शिलाई करत असल्यामुळं थोडी तंबाखू खायची सवय लागली होती. पोट साफ व्हायचं नाही तर मिस्टर म्हणायचे थोडीशी तंबाखू धरत जा. हे आदत अशी लागली, खूप आदत लागली होती बेकार. मग माझी ते मैत्रीण शेजारी असायची, तर तिनं खूप टोकायची, हमेशाच टोकायची की हे चांगलं नाही, बघ ह्याला कोणीच खात नाही तर ते तू खातेस, तुला शोभा देत नाही, तुझं रूप, ते तुझं वय छान वाटते का हे खायला, सवय बंद कर. पण मग मी काशीला म्हणजे माझ्या परिवाराबरोबर गेलो होतो. आम्ही काशीला गेलो, केदार बद्री सगळे म्हणजे पूर्ण देव झालेले आहेत माझे भक्तीमध्ये. जिथं जाते 4 धाम करतात ते सगळे 4 धाम झालेले आहेत. सगळीकडं जाऊन बघितले, सगळं जिथं जाईल तिथं सोडून द्यावं असं वाटायचं सगळं. म्हणजे तंबाखू जे आहे ते सोडावं, पण ते कुठंच सुटली नाही. पण पहिली वेळेस मी म्हणजे मिस्टर जालन्याला असल्यामुळं सर्विस तिथंच होती. तिथून मग मला तिथल्या जालन्याच्या दीदीने घेऊन आल्या मधुबनला. पहिली मधुबन माझे 2008मध्ये लगेच बाबा मिलन झालेला आहे. तर मग त्यावेळेस 1 नंबर गेटला तो पेटी आहे बाबाची की व्यसन मुक्ती, जे तुम्हाला म्हणजे व्यसन असलेली इथं सोडू शकता, व्यसन मुक्ती म्हणून एक, आणि तिथं पेटी. मग मला असं वाटलं की बाबा कुठं सुटली नाही, तुझ्या घरी तरी सुटल म्हणून 1-2 अक्षरातच लाईनमध्ये एक लिहिले चिठ्ठी. मला अभ्यास नाही, माझं शिक्षण नाही, काहीच नाही. बाबांनी मला इतकं छान केले, खरंच खूप शिक्षण पण दिल्यासारखं. एक आज 10वीच्या लेकरांचं कसं शिक्षण तसं शिक्षण झालं. वाचायला येते मुरली, लिहायला पण येते. मग ते 2 अक्षरात लिहिले आणि टाकली चिठ्ठी की मला इथून पुढं ह्या तंबाखूची आठवण यायला नाही पाहिजे. मग त्यावेळेस झालं. मग तिथून आम्ही 7 दिवसासाठी आलेलो होतो. त्यावेळेस त्या 7 दिवसात बिलकुल आठवणच नाही आली त्या तंबाखूची. इतके सुंदर अनुभव आहेत छोटे छोटे. किती देवांना सगळीकडे जाऊन आले पण कुठं सुटली नाही. आणि इथं बाबाच्या घरी 2 शब्दात तंबाखू सुटली माझी.
किती उपकार त्याचे हर गोष्टीमध्ये बघा, छोटे छोटे आहेत माझे अनुभव, ते सांगता येणार नाही थोड्या वेळामध्येच एवढं. असंच माझं म्हणणं आहे, सांगणं आहे की सगळे आपण भाऊ बहिणी सगळ्यांनीच ज्ञान घ्यावे. जवळ आसपास कुठं सेंटर आपल्या घराचे असले तर जाऊन बहिणीच्या संपर्कामध्ये जाणे. थोडीशी माहिती घेतलो तर तुम्हाला पण शिव परमात्माची माहिती होईल, तुम्हाला पण मार्गदर्शन मिळेल. खूप खूप छान. ओम शांती.